नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विष्णू गायकवाड व्हिलेज टिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राजकीय क्षितिजावर एक नवा पहाट उगवलेला आहे. महायुती सरकारचे इथे सत्ता स्थापन झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपले महायुती सरकार होतं त्याचा इथे मुख्यमंत्री आज घोषित झालेला आहे. हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी घेणार आहेत हे आपल्या सर्व महाराष्ट्राला माहीतच आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याबद्दल महायुतीच्या सरकारकडून कोणत्या घोषणा केलेल्या होत्या त्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये सरसकट कर्जमाफीचे वचन प्रमुख होते. त्यामुळे आता या वचनाची पुनरावृत्ती कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या अगोदर त्यांच्या घोषणामध्ये त्यांनी असे सांगितले होते की जे आपल्या सरकारचं जे कर्ज आहे ते सरसकट माफ करण्याची त्यांनी एक घोषणा केली होती. तर शेतकरी मित्रांनो, आता त्यांचे सरकार इथे स्थापन होणार आहे. तर त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणार की नाही याबद्दल मी आज तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शेतकऱ्यांच्या जीवनात कर्जमाफी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. महायुती सरकारने यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि त्यांच्या सातबारा कोरा करू. या वचनामुळे शेतकरी वर्गात मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. विशेष छोटे मध्यम शेतकरी जे वर्षानुवर्ष कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत त्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी हितांचे ट्रॅक्टर रेकॉर्ड पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. 2014 त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर 2019 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली गेली, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी हा त्यांच्यासाठी जीवनदायी ठरू शकतो. विशेष ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे. नव्या कर्जमाफीसाठी योजनेत काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत. अपेक्षित आहेत. प्रथम, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कधीच कर्जमाफी मिळालेली नाही त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरे, कर्जमाफी प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ असावी जेणेकरून प्रत्येक शेतकरी पात्र याच्यामध्ये झाले पाहिजे असे ते सांगण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला कर्जमाफी कशी मिळणार? महायुती सरकारसमोर आता मोठे आव्हान आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील आर्थिक स्थितीची विचार करणे, या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवावी लागेल. यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या सातबारा कोरा करण्याची घोषणा देखील महत्त्वाची आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यास मदत होईल आणि त्यांचे शेतीचे व्यवसाय पुन्हा सुरळीत होऊ शकतील. परंतु यासोबतच शेतकऱ्यांना अधिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि बाजारपेठेतील माहिती यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व योजनेचा परिणाम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रावर दूरगामी होऊ शकतो. कर्जमुक्ती झालेले शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतात. त्यांचे जीवनमान सुधारेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शिवाय शेतकऱ्यांवरील मानसिक ताणतणाव पण इथे कमी होईल. तर शेतकरी मित्रांनो, ही अशी एक आजची ब्रेकिंग न्यूज होती जी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे सांगण्यात आलेलं होतं की कर्जमुक्ती करणार आहे. तर त्याविषयी आता काय निर्णय होऊ शकतो हे जर तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला जे काही वाटत असेल ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला पण विसरू नका.